भिवंडीतील पडघा येथे एटीएसची मोठी कारवाई। 22 जणांच्या टीमकडून पडघामध्ये दहशतवादी प्रकरणी छापा। कारवाईत मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता। भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेली सुनीता जामगडे पाकमधील 3 नागरिकांच्या होती संपर्कात। तिघे पाक गुप्तचर यंत्रणेत कार्यरत असल्याचा संशय। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। ISI कडून भारतीय नंबरचा वापर करून अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न। अटकेतील आरोपी हसीनने अनेक भारतीय नंबर पुरवल्याची सूत्रांची माहिती। पोलिसांकडून तपास सुरू। युक्रेनचा रशियाच्या एअरबेसवर ड्रोन हल्ला। रशियातील अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे एअरबेस उद्ध्वस्त झाल्याची माहिती। तर रशियाच्या 40 फायटर जेटचा युक्रेनच्या हल्ल्यात नुकसान। समृद्धीचा इगतपुरी ते आमणे हा शेवटचा टप्पा 5 जून पासून खुला होणार। नाशिकच्या इगतपुरीतून होणार उद्घाटन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। भरधाव टेम्पोने रिक्षाला दिलेल्या धडकेत 4 जणांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी। बीडच्या खामगाव पंढरपूर हायवेची घटना। मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आता परदेशातून देणगी मिळवणं महाराष्ट्र सरकारला शक्य होणार। केंद्र सरकारकडून परवानगी मिळवणारं महाराष्ट्र ठरलं देशातलं पहिलं राज्य। शेगावातून संत गजानन महाराज पालखीचं प्रस्थान। 33 दिवस प्रवास करून पोहोचणार पंढरपूरला। 700हून अधिक वारकऱ्यांचा दिंडीत सहभाग।